मित्रांनो आपण इकडे आलो होतो, आता इथे जेवणाची व्यवस्था आहे तर ते सुद्धा आपण बघून घेऊन. तिथे लाईनीत आपल्याला कुपन काढायला लागते, पहिले सगळ्यात पहिले तर कुपन काढायला लागते, नंतर आपल्याला ते भेटणार. तर चला जेवणाची व्यवस्था का असताना स्वयंपाक मध्ये ते तुम्हाला दाखव. मित्रांनो कुपन घेऊन घेतलं आपण आणि 50 रुपये थाली प्रमाणे आहे ते. आम्ही आता जातो जेवण करायला. मित्रांनो अंदर आलो आपण, आता इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे माताच्या यांनी ट्रस्ट लोकांनी. आणि आपण आता प्लेट आधी घेऊन घेऊ आणि 50 रुपये घेतलेला आहे जेवणाचा. माल नाही दिला का तो आपल्याला शिरा आणि लोणचं भेटत आहे. तर चला आपण जाऊ तिकडे आणि अजून भेटणार आहे खूप सारा, तर ते दाखवू तुम्हाला अजून का असणार का नाही. तर चला आपल्याला भेटून गेलं अन्नपूर्ण आपलं प्रसाद. बघू शकता पोळी आहे, भात आहे, शिरा, डाळ भाजी आणि लोणचं, खूप टेस्टी. त्याच्याला हे खाऊन घेतो. मित्रांनो महाप्रसाद खाऊन घेतला आपण आणि खूप म्हणजे मस्त महाप्रसाद होता. ग्रहण केला म्हणा. हा तर महाप्रसाद ग्रहण केलाय आपले मराठी सूत्र होता इमान सूत्र. आणि हा बघू शकता खूप मोठा हॉल आहे इथे, म्हणजे किती जण 100 लोक तर बसतात आरामात. तर चला आता आपण बाहेर दाखवू तुम्हाला अजून, म्हणजे समोर अजून काही असणार तर दाखवून. तर मित्रांनो हे बघू शकता बघा वरती किती मस्त चित्रीकरण केलेलं आहे, बघितलं खूप सुंदर. आणि माताचं मंदिर उत्कृष्ट. आणि माहित नाही आपला आशुभाऊ हरपला कुठे गेला, आता त्याचा उपास होता म्हणून त्याला अंदर नाही येऊ दिलं. आता आपण त्याला शोधून कुठे गेला का गेला तर ठीक आहे. तर मित्रांनो इकडे आता फोटोशूट चालू आहे आशुभाऊची. आपला मॉडेल थांबणावे काही थांबणावे त्याची फोटो शूटिंग चालू आहे, पाहू शकता. थांबलं जाऊ ना. तर बघू शकता आता फोटो शूटिंग. आणि हा कॅमेरामॅन उज्जैनकर रितेश, हा कातिल नजरे. तर मित्रांनो हे बघा यंत्र माता लक्ष्मीचा खूप मोठ्या याच्यात बनवलेला आहे, बघू शकता. तर मित्रांनो माताचं दर्शन केलं आपण. आता आपण चाललो होतो राम मंदिर. आजच्या दिवस आता सध्या कंटिन्यू नाही करू शकत कारण की 16% चार्जिंग आहे. याला पेमेंट करायला लावायचं आहे. याच्या मोबाईल मध्ये फक्त 8 रुपये इन्कम टॅक्स मध्ये ऑफिस मध्ये काम करते इन्कम टॅक्सच्या राहते किती 8 रुपये फक्त. मी गरीब हो. गरीबी आहे. तर चला मित्रांनो आपण आता राम मंदिर मध्ये चाललो. राम मंदिरचा तुम्हाला नजारा दाखवतो चला. राम मंदिर. तर मित्रांनो आपण राम मंदिर मध्ये पोहोचून गेलेलो. तर पाहू शकता हे राम मंदिर आपलं कोराडीचं. बघू शकता किती म्हणजे भव्य मंदिर आहे आणि किती सुंदर मंदिर आहे, खूप मस्त. तर चला तुम्हाला अंदर अगर मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला अंदरचे पण दाखवतो मी, खूप मस्त. आपण पोहोचलो राम मंदिर मध्ये. हे बघू शकता किती मस्त आहे, खूप सुंदर. चला अंदर जातो. आणि इथे 30 रुपये तिकीट सुद्धा आहे, तर ते काढत आहे. ते काढून घेऊन तिकीट आणि मग तुम्हाला दाखवतो पूर्ण परिसर राम मंदिरच्या अंदरून. खूपच सुंदर मंदिर आहे, खूप मस्त. तर मित्रांनो हे बघा हनुमानजी. आज बिलकुल नाही बघायचे थांबणं व्हिडिओ बनवत आहो ना. हे बघा किती सुंदर म्हणजे भव्य आणि सुंदर मंदिर आहे, पाहू शकता. बिलकुल म्हणजे का म्हणून राम मंदिर सारखंच मंदिर आहे. तर चला अंदर जातो आणि तुम्हाला दाखवतो मंदिर मध्ये. अंदर म्हणजे म्युझियम आहे म्हणते, तर ते म्युझियम मध्ये काय आहे का लिहिलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवतो. पुन्हा रामायण लिहिलेली आहे. तर चला अंदर जाऊया आणि दाखवू. तर आपण आता पायऱ्या चढत आहोत आणि त्याचा अंदर म्युझियम आहे. आणि इथूनच बघा किती मस्त म्हणजे भव्य आणि खूप मस्त आहे, बापरे. तर तुम्हाला दाखवतो मी. ते आपले गणपती बाप्पा. जय गणेशजी.
आणि बघू शकता किती सुंदर बनवलेलं आहे, खूप सुंदर. स्वागतम. खूप मस्त. मित्रांनो, आपण मंदिर म्युझियम मध्ये एंटर झालेला बघू शकता. कृष्णजी आणि रामजी सीताजी बघू शकता किती सुंदर म्हणजे बनवलेलं आहे. आणि इथे पूर्ण माझ्या का रामायण लिहिलेली आहे, पूर्ण रामायण बघू शकता बघा. हे बघा झुंबर किती मस्त आहे. तर मित्रांनो, इथे माहिती आहे का हिंदी इंग्लिश हिंदी मराठीमध्ये अनुवाद केला आहे, पूर्ण रामायण लिहून दिलंय त्याच्यात. आणि खूप म्हणजे खूप मोठं आणि खूप मस्त. आणि झुंबरगी बघा किती सुंदर, म्हणजे मंदिर खूप सुंदर मंदिर आहे, अति सुंदर, खूप मस्त. अजून अशा ब्लॉग करिता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता तिकडे सुद्धा अजून खूप मोठं, म्हणजे खूप अजून 4-5 वेळा तिकडे गेलं ना तेव्हा ते अजून म्युझियम आहे. इथे पण म्युझियम आहे खूप सारं बघू शकता. म्हणजे इथे सगळं म्हणजे सगळं लिहिलेलं आहे रामायण बद्दल. आणि जे जे लोक माहित आहे का रामायण मध्ये काही खोटं बोलते का असं आहे तसं आहे, तर तुम्ही इकडे या आणि रामायण वाचा आणि मग तुम्ही म्हणा. तर मित्रांनो, आपण म्युझियम पूर्ण फिरून घेतलं आणि खूप म्हणजे सुंदर बनवलेला आहे. आणि हे बघू शकता रामजीची मूर्ती आहे, खूप सुंदर. आणि हे बघा हे पेंटिंग केलेली आहे, किती म्हणजे मनमोहक पेंटिंग केली आहे बघू शकता. खूप आहे, खूप खूप मस्त, खूप मस्त, खूप मस्त. म्हणजे इथे जेही लिहिलं ना खूप सुंदर लिहिलेलं आहे, आपण वाचला ना खूप मस्त. तर चला आता अजून समोर काय असणार दाखवतो तुम्हाला. आणि इथे नक्की या तुम्ही, कोराडी मंदिर मध्ये आले ना, रामचं म्हणजे म्युझियम आहे ते, रामायण म्युझियम म्हणून. इथे नक्की या आणि हे तुम्ही वाचा, खूप मस्त आहे. तर मित्रांनो, मी घरी पोहोचून गेलो होतो मंदिरवरून. आता आपण नाही का करत आहोत, एडिटिंग चालू आहे आपली. तर चला एडिटिंग करून घेतोय आपण मस्तपैकी. आणि तुमच्यासाठी उद्या नवीन खास व्लॉग येणार आहे कोराडी मंदिरच्या. तर तो व्लॉग तुम्ही नक्की पहा, म्हणजे आज व्लॉग येणार आहे, ठीक आहे. चला.